लग्नाला एक्सपायरी डेट असावी का? याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देणं सोपं नाही. चला दोन्ही बाजू बघूया. एक्सपायरी डेट असावी असं का वाटू शकतं? काही लग्न फक्त नावापुरती टिकतात, पण दोघेही आतून त्रास सहन करत असतात. जर ठराविक कालावधीनंतर रिचेक करण्याची संधी मिळाली तर जबरदस्तीचं नातं टाळता येईल. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. लोक नात्यात जास्त प्रामाणिक राहू शकतात, कारण रिन्यू करायचं की नाही हे ठरवावं लागेल. एक्सपायरी डेट नको असं का वाटतं? लग्न म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्ट नाही, तर भावनिक, सामाजिक आणि कुटुंबीय बंध असतात. जर सुरुवातीपासूनच एक दिवस संपणार अशी भावना असेल तर लोक पूर्णपणे कमिट होणार नाहीत. मुलं, कुटुंब आणि स्थैर्य यावर परिणाम होऊ शकतो. खरं समाधान नात्यात कम्युनिकेशन, रिस्पेक्ट आणि स्पेस असणं जास्त महत्त्वाचं. गरज पडली तर कायदेशीर मार्ग आधीच उपलब्ध आहे. एक्सपायरीपेक्षा एफर्ट जास्त महत्त्वाचं. लग्नाला एक्सपायरी डेट देणं म्हणजे जणू नात्याला टाईम बॉम्ब देणं. काही वेळा ते उपयोगी ठरू शकतं, पण बहुतेक वेळा नातं आधीच कमकुवत करू शकतं. तुझं मत काय आहे? तुला वाटतं का की 5-10 वर्षांनी रिन्युअल मॅरेज असावं?